पुढे ये. काही विद्यार्थिनी आले. ताई तू कुठून आली आहे? फार्मसीची विद्यार्थिनी आहे बघा, तिच्या हातात झेंझी आहे. कुठल्या कॉलेजला आहेस तू? आणि तू ताई, तुला काय वाटतंय, सरकारने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला पाहिजे? काय वाटतं तुला? नक्कीच घेतला पाहिजे. आम्हाला अकाउंटेबिलिटी हवी आहे आणि आम्ही घेऊनच राहणार. अच्छा, तू काय करतेस? मी सध्या MSc करते फर्स्ट. MSc, व्हेरी गुड. तुला जे काही दिसतंय, तुला वाटतंय सरकार हे ज्या झेंझी आहेत त्यांचं ऐकतील किंवा जे आंदोलन होतं आहे त्यातून काही धडा घेतील किंवा शिक्षण जे क्षेत्र आहे त्यात काही बदल करतील असं तुला वाटतंय? हो सकता है, बोल तो सकते हैं, क्योंकि जब मित्रों से फ्रेंड्स में शिफ्ट हो सकते हैं तो सेंसी के लिए बोल सकते हैं. अच्छा, म्हणजे पंतप्रधानांची भाषा बदली झाली असं तुला वाटतंय म्हणून तू हे 100% सेंसी. ओके. मग आता तू आज जाणार आहेस? नक्कीच. आम्ही फ्रेंड्ससाठी थांबलो तयारी करायला. किती जणी आल्या तुम्ही? आम्ही तिघी जणी आलो, एक अजून येते. ओके. बरं, हे कल्याणमध्ये फडके मैदान आहे बघा, फडके मैदान कल्याणमध्ये आहे आणि त्या मैदानाच्या समोर हे जे सगळे मुलं त्यांचे नातेवाईक, पुढे पोलीस पण आहेत, कल्याणमधले पोलीस आहेत. पोलिसांनी सांगितलं आहे तुम्हाला की गेटवर उभे कोणाला करून देऊ नका म्हणून? हो, आणि पोलीस बोलले. वॉलेंटियर पण आहे. हां, जैसा है ना कि अगर गेट पे सारी पब्लिक रहेगी तो बाहर ट्रैफिक भी होगी, हाँ। नॉर्मल पब्लिक को भी परेशानी होगी. वो ना होने की वजह से हम सबको अंदर भेजे. तो अभी पुलिस वाले कुछ आपको कुछ नहीं, हिदायत, कुछ अलग भी हिदायत दे रहे हैं? कुछ भी नहीं. कुछ भी पुलिस वाले पूरे हमारे साथ एकदम कोऑपरेटिव है. हाँ। और जैसा प्रोटेस्ट होना चाहिए वैसे ही जा रहा है. नहीं, जैसे दिल्ली पुलिस ने किया नहीं, वैसे बिल्कुल यहाँ भी कुछ नहीं, कर रहे बिल्कुल हैं? भी नहीं. मुंबई पुलिस का हम लोग दिल से बहुत शुक्रिया है कि मुंबई पुलिस हमारी बहुत सपोर्टिव है. और हम उनसे जो भी असिस्टेंस मांग रहे हैं वो हमको दे रहे हैं. बघा, पुण्यामध्ये जे लोक पुण्यामध्ये यांनी घोषणा केली होती, पुण्यामध्ये काय घोषणा होती की अंदर की बात पुलिस हमारे साथ, तसं दिल्ली पोलिसांवर अनेक लोकांचं म्हणजे ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांवर म्हणजे इथल्या पोलिसांवर आत्ता तरी हे झेंजी खुश आहेत कारण त्यांना प्रोटेस्ट करू देत आहेत. एक मिनट. फिर हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. तुम्ही हे कोणाला देताय? व्हॉलेंटियर्स. हां, जे लोक आले आहेत. किती वडापाव होते? वडापाव तो माहिती नाही घेतो. 1000-1500 होती वडापाव. ओके. मग हे सगळे तुम्ही स्वतः कॉन्ट्रीब्यूट कसे केले पैसे? कॉन्ट्रीब्यूट नाही आम्ही सर. कंट्रीब्यूट किया सर सबने. हां. बच्चों ने दिया है, हम लोगों ने दिया है, 1000, $2, 500 करके ही सारी चीजें. आता हे वडापाव आहे सगळे, ये समोसा है समोसा आहे. जी, आप भी लीजिए. नाही नाही, मी खा के आया. हे कल्याणमध्ये त्यांनी जे प्रोटेस्ट करणारा जे विद्यार्थी येत होते त्यांच्यासाठी त्यांना भूक लागली तर त्यांना खायला मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी हे सगळं उत्स्फूर्तपणे केलेलं आहे. वडापाव चाहिए. आता आपण पुढे जाऊया. मैदान ज्या ठिकाणी पोलिसांनी इथे परवानगी त्यांना दिलेली त्या मैदानामध्ये चिखल आहे पूर्ण. ते चिखल मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे भारू काका कोण आहेत? तुम्ही आहे? काय करायचे तुम्ही? काम काय करायचे? मी दूरदर्शनला टेक्निकल डायरेक्टर होतो. हां, पण गेले 14 वर्ष मी विद्यार्थ्यांसाठी काम करतो. ओके. काय नावानी? भारू काका, ओके. तुम्ही राहायला कुठे? कल्याण पश्चिम. अच्छा. काय म्हणाले? गेले मोदी- 4 वर्ष मी विद्यार्थी आत्महत्या होऊ नयेत म्हणून मी कल्याणमध्ये आंदोलन करतोय. हां मला वाटतं माझी जी काही आंदोलनाची हाक होती हां, ती जगाने ऐकली आणि हा. म्हणून हे एवढं मोठं आंदोलन झालंय. ओके. पण तुम्हाला वाटतंय काय की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेईल पंतप्रधान? बघा, मी हाडाचा शिक्षक आहे. हां, ध्येय जे असतं ना आपलं, ते ध्येय तर साकार व्हायलाच पाहिजे. हां, पण त्या ध्येयाच्या दिशेने माणूस जेव्हा वाटचाल करतो, हां, ध्येय वेडा होऊन हां. त्या प्रवासामध्ये त्याला जे काही मिळतं ते ध्येयापेक्षाही मोठं असतं. उत्तर मिळालं तुम्हाला? ओके. बघा, भारू काकांनी काय सांगितलं आहे तुमच्या लक्षात आलं, माझ्या लक्षात आलेलं आहे. हे बघा, हे यांचं जे बॅनर आहे हे या विद्यार्थ्यांसाठी ते आलेले आहेत. मला असं वाटतं मला आता ह्या गर्दीमध्ये थोडासा माईक काढून लावावं लागेल. मी लावतो माईक.
माईक चेक. हॅलो मित्रांनो, या ठिकाणी कल्याणमध्ये कॉन्फरन्स पार्टीने कॉल दिला होता. त्यात सगळे विद्यार्थी आले, पण विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक आलेत आणि इतर लोक पण आलेले. माझ्या सोबत आहे ना देशपांडे साहेब आहेत, ते देखील इथे आलेत. स्कॉलर आहेत, इथे राहणार आहेत आमच्या कल्याण मधले, आणि त्यांचा मुलगा देखील शिकतोय. तुम्ही काय आलेला आहे? सगळ्यात पहिले की हे जेनजी काय आंदोलन करतायत ते बघायला, म्हणजे यामागे या तरुण पिढीची काय भावना आहे की जेनजी म्हणजे सगळ्यांसाठी एक चेष्टेचा विषय होता, तर प्रत्यक्षात ते एवढं आंदोलन उभं करून त्यांच्या मागची काय भूमिका आहे किंवा त्यांची म्हणजे हे एवढ्या ह्याच्यात का आले ते बघायसाठी. आणि असं वाटतं की यांना कुठेतरी समजून घेणं महत्वाचं आहे की केव्हा म्हणजे एवढा मोठा वर्ग आहे, किती जण शिकतायत, तर नक्कीच त्यांचा आवाज ऐकला पाहिजे आणि या तरुण पिढीसोबत आपल्याला पण चाललं पाहिजे. सर ह्यांना फक्त एज्युकेशन मिनिस्टर यांना एकाला दोन धरून चालणार नाही, पण ही अख्खी सिस्टीम आणि वर्षानुवर्ष हा पेपर लिकेजचा प्रश्न आहे. मला वाटतं प्रधान जे सध्याचे मिनिस्टर ते फक्त एक तात्कालिक कारण आहे, पण ही पूर्ण समाज म्हणजे सिस्टीमच एवढे भ्रष्ट झाली आहे, तर मला वाटतं याच्या काळामुळं खोदून काढणं महत्वाचं आहे. त्याचं सत्य ते त्यांनी करायला पाहिजे ना. सोनम वांगचुक आहेत, ते इतके दिवस याला बसले होते. हा देशभरात लागले आंदोलन, पण हे पायामुळे खोदायला यांना भरपूर काळ भेटलेला आहे. नक्कीच होईल. बी पॉझिटिव्ह. तुमचा मुलगा काय करतोय? मुलगा दहावीला आहे, पण हे सगळं बघून त्याला देखील पण असं वाटतंय बाबा माझ्यासोबत असं होईल का. म्हटलं नाही बघ, करून कसे बघू नये. देशपांडे साहेबांना त्याच्या मुलाची काळजी वाटली आणि म्हणून ते इथं आले. चला पुढे अजून काही लोकांशी आपण चर्चाच करूया. अभिजित बिस्केनी ज्या मागण्या जंतर मंतरवर केलेल्या आहेत, त्याच मागण्या इथे आहेत. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला ही पैकीची मदत करण्यात पाहिजे. तुमच्या हातातलं जरा मी दाखवतो पाहिजे असं पटकन बनवलं आहे आणि ह्या सगळे विद्यार्थ्यांना मदत करायला ते सगळे आलेले. आपल्या लहान मुलांना घेऊन देखील आलेले आहेत बघायला. लहान मुलांना घेऊन आलेले कल्याणच्या प्रोटेस्टमध्ये भारताच्या राष्ट्रध्वज घेऊन आलेले आलेले. सर मी कल्याणचा खडा पाडला राहतो. काय विद्यार्थी आहात तुम्ही? हो मी स्टुडंट आहे. मी आता ग्रॅज्युएशनचा लास्ट इयरला आयटी करतो. काय म्हणणं काय तुमचं? सर ते क्राऊड एवढा आलाय की आपण असं बोलू नाही शकत की यांना आपण सपोर्ट नाही करू शकत. आणि इट्स अ बिग थिंग विच इज हॅपनिंग इन इंडिया, ऑल ओव्हर इंडिया. दिल्लीमध्ये प्रोटेस्ट होत आहेत, आपल्या मुंबईमध्ये प्रोटेस्ट होत आहेत, केरळमध्ये प्रोटेस्ट होत आहेत. सो फॉर द मेनली मेडिकल स्टुडंटसाठी आपण सपोर्ट करायला आलंच पाहिजे स्टेटवर. आणि आम्ही एवढे तुम्ही स्वतः शूट न्यूज नाही करते, न्यूज नाही कर, न्यूज नका करू, पण तुम्ही शूट आप हिंदी बात करोगे. हिंदी 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 मराठी. तुम्ही आज इकडे उपस्थित झाला, सपोर्ट करतो. काय नाही आमची पिढी आता पुढच्या पिढीला सपोर्ट करायला पाहिजे ना. पुढची पिढी जी आहे त्याच्या मागण्या काय आहेत? त्यांच्या मागण्या त्यांना राजीनामा पाहिजे तर मिळालं पाहिजे ना, कारण सिस्टमची पूर्ण वाट लावली तुम्ही. एज्युकेशनची पूर्ण वाट लावली, परीक्षांची वाट लावली, त्यांनी करायचं काय? त्यांच्या हातात मोबाईल कुठला बोलला तुम्ही रेकॉर्ड केलंय? मी सपोर्ट करते कारण मनापासून त्यांना मी डोमिनेशन आले आता देशामध्ये त्यांनी देशाचं भविष्य. चला आपण अजून करूया पुढच्या मुलांकडे जाऊया. तुम्ही सगळे विद्यार्थी कुठलेच आहे बातमी आहे तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं हेच आहे, आता इथं जेवढे लोक आलेत त्यांना मी सपोर्ट करायला आलोय, कारण की जे देशात चाललंय ते चुकीचं चाललंय. जेवढे लोकांनी एवढ्या पोरांनी दोनदा आपले पेपर लीक झाले ते परत होऊ नये म्हणून आम्ही धर्मेंद्र प्रधानचं रिझर्वेशन लेटर मागण्यासाठी आलेलो इथं. वगैरे बघा परिस्थिती नाही त्यांनी पोलिसांनी एकदम शिकणं त्यांना प्रोटेस्ट करायला परवानगी दिलेली आहे. तू पण विद्यार्थी कारण कॉलेज म्हणणं काय तुझं? माझं असं म्हणणं आहे की पहिले तर धर्मेंद्र प्रधानने डिझाईन द्यावं. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या देशात सरकार बदलली पाहिजे. कारण की सर्व कारणीभूत यामागे सरकारचे, कारण की मोदी काय चांगले कामं करणार जेवढे मंत्री गेले. आणि सर्वात मेन म्हणजे दिल्लीला जे झालं विद्यार्थ्यांना मारण्यात आलं, शिक्षण झालं सर कुठल्या
वर्षाला आहे. मी आता सेकंड इयर आहे, दुसरा वर्ष आहे. नीटची एक्झाम देणारे कोणी मित्र होता, हो माझा मित्र होता, पण त्यांनी री एक्झाम दिली तरी कारण की जरा पेपर वर्ष होते, पण त्याला पहिले वर्ष नाही दुसरी पहिला पेपर मस्त गेले, तो मला सांगत होता की भाऊ मस्त पेपर गेलाय, तेव्हा मला नाही काय पेपर देतो नाही तर आणि त्याला आउट ऑफ सिटी आहे आणि त्याला सगळा नंबर येतो नाव हे सगळे मिळून सगळे घोषणे आहेत बघितलं मी आता धर्मेंद्र एक पॉकेट चेंज करके धर्मेंद्र बना दी है और उसका इस्तीफा मांग रहे हैं। हाँ हम विद्यार्थी हैं और यहाँ पे वॉलेंटियर भी कर रहे हैं। वॉलेंटियर बीकॉम किया है, डिप्लोमा किया है, सोशल वर्किंग में भी बहुत सारे इनोवेशन किया है एंड बहुत सारा कंट्रीब्यूशन करने का ट्राई किया है। यहाँ पे परमिशन के लिए हमने बहुत जद्दोजहद की है और क्या नाम है आपके नाम? मेरा नाम रजा है। यहाँ पे सारे अरेंजमेंट्स करने के लिए हमने वो लोगों की परमिशन के लिए पानी ये बात मानी है और पुलिस ने भी बहुत कोऑपरेट किया है हमारे साथ ये प्रोटेस्ट के लिए अलाउंस दिया है। हमने जाके खुद परमिशन ली है, एम्बुलेंस का इंतजाम किया है, मेडिकल टीम का इंतजाम किया है, बहुत सारी चीजों का इंतजाम किया है ताकि ये पीसफुल प्रोटेस्ट रहे। क्या करते आप? स्टूडेंट है क्या क्या करते हो? कॉमर्स करते हैं। हाँ, अब जनता मंदिर में क्या हो रहा है? जनता मंदिर में जिन दिन हम जा रहे हैं उसमें हमने कल्याण प्रतिष्ठित आए हाँ मेरे बहुत सारे फ्रेंड्स आए बट अभी थोड़ी इधर उधर हो गए मिलेंगे तब हम लोग को ढूंढ रहा हूँ मैं बहुत सारे ढूंढे। हाँ ये सब लोग क्या कहना चाहेंगे आप? क्या कहना चाहेंगे बस अनुष्ठान गाड़ी है उसका लगा सब ठीक हो जाएगा। स्टूडेंट्स का प्रोटेस्ट है हमारा पूरा सपोर्ट है उनका। वी जस्ट वांट द अकाउंटेबल गवर्नमेंट। क्या नाम है आपका? हिमांशी। कौन लेके क्या है क्या लिखा? सनसेट को भी हुआ मोदी जी को चाहेंगे इससे कोई पर्सनल मैसेज नहीं है उनके लिए। स्टूडेंट के टोटल समय जनता मंदिर में रूलिंग पार्टी में स्टूडेंट है आता शुरू किया था आता ऍडमिशन झालं नाही काय नाही तुझे सानिका मोरे सानिका काय वाटतं तुला गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे नेमकं पेपर फुटला जातो सरकारने काय केलं पाहिजे रेजिग्नेशन दिलं पाहिजे एज्युकेशन मिनिस्टरने रेजिग्नेशन दिलं पाहिजे म्हणजे चेंज व्हायला पाहिजे छान शिकताय काय नाव काय तुमचं? आदित्य राठोड. आदित्य राठोड काय म्हणणं काय राठोड
शिक्षण आमचं शिक्षण आमच्या हाँ क्या करते हैं मैं साइंस क्या कहना चाहोगे इस बार कहना तो यही चाहेंगे कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे और अगर इस्तीफा देने का आपने नहीं बात करना और आपको हंसी आ रही है क्या कारण है एक्चुअली ये जो मेरे दोस्त है इसके इंटरव्यू देने नहीं आता है उसका मतलब लेकिन नीट का तो टाइम मिलना चाहिए मैंने जितने भी नीट दे रहा था 3 साल से इसके पहले वाले नीट में बहुत अच्छा स्कोर आ रहा था रीनीट में उसका स्कोर लो हो गया और अकाउंटेबिलिटी तो गवर्नमेंट में मतलब है ही नहीं बिल्कुल भी अच्छा है रिजाइन तो देना चाहिए अभी का टाइम से दिया भी नहीं होगा एक मिनट हाँ सुना था हाँ आपको दिल्ली में क्या चल रहा है पता नहीं ये जो है क्या डिमांड क्या है डिमांड ये कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे हाँ और उसकी जगह पे जो लोगों पे FIR हुई है वहाँ पर वो FIR हटा दें और उसके बाद में मेरा तो कहना यही है कि गवर्नमेंट को अकाउंटेबिलिटी शो करना चाहिए और धर्मेंद्र प्रधान को रिजाइन डेफिनेटली करना चाहिए लेकिन तो प्रोसेस कंटिन्यू रहेगा गवर्नमेंट नहीं रिजाइन करेगा क्या पढ़ते क्या वाली स्टूडेंट अभी 12th में से आप स्टूडेंट हो क्या पढ़ते हो अभी स्टूडेंट अभी मेरी क्वालिफिकेशन हुई है मैकेनिकल इंजीनियरिंग हुई है अभी मैं जॉब कर रहा हूँ फिलहाल क्या कहना चाहेंगे आप हम तो ये स्टूडेंट्स के लिए आए सब जो नीट का पेपर लीक हुआ है उसके लिए धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा चाहिए तो वो एक चीज हमको गवर्नमेंट से चाहिए जो कि नहीं मिल रही है लेकिन अभी न्यूज में सुना है आया है कि रेजिग्नेशन हो गया उसका लेकिन पता नहीं कंफर्मेशन है कि नहीं है क्या पता वो तो दूसरी मीडिया अभी कुछ भी बोल सकती है पता नहीं, लेकिन जब तक नहीं मिलेगा हम लोग प्रोटेस्ट जारी रखेंगे हमारे धर्मेंद्र प्रधान एजुकेशन मिनिस्टर था आणि ते झाले मेन बनवणे कोणी इंस्टाग्रामवर शिकताय ना तुम्ही आणि माझा काउन्सिलिंग त्याच्यासाठी सुरू होणार आहे हे दिले हो सर रिझल्ट लागला नाही सर हा झालाय काय झाले पास झाली नापास हो झाली पास झाली आहे मी काय नाव तुझं म्हणाली धनश्री रुपवते नीटची परीक्षा दिली आहे धनश्रीने आणि ती पास देखील झाली आहे किती मार्क मिळाले तुला मार्क किती मिळाले समज 400 मार्क भेटले 400 400 हो आणि आधी पेपर लीक झाला होती ती रद्द केलेली ना त्यात किती मिळालेले समज 300 त्याच्यात भेटले आणि माझे खूप निगेटिव्ह मार्किंग झालेली त्याच्यात इथे सगळे लोक जमा झालेले आहेत वेगवेगळ्या पक्षातले लोक आहेत त्यांनी सपोर्ट पण केलेला आहे मग ते सत्ताधारी पक्षातले शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत माहिती काय वरती देखील इथं दिसतात तुम्ही कशाला आलेले काय मागण्या आहेत त्याच्या रेजिग्नेशन साठी आलो होतो आणि त्याचं रेजिग्नेशन झालं आहे आता आता आम्हाला खूप बरं वाटतंय आता आम्ही बारी बारी करून जे जे करप्ट आहेत गव्हर्नमेंट मध्ये असंच आम्ही फोकस करणार आहे आणि बारी बारी करून सगळ्याच रेजिग्नेशन घेणार खूप चांगलं वाटतं मोदीजींना काय संदेश देणार आहे तुम्ही मोदीजी घाबरलेत त्यांना संदेश काय देणार आहे तुम्ही संदेश आम्ही हे देणार आहे की आम्ही शक्ती खूप स्ट्रॉंग आहे तुमच्या एवढ्या कम्युनिटीचा आम्ही इस्तिका घेतला आहे बारी बारी करून सगळ्यांचा घेणार तुम्ही विद्यार्थी आहे? काय करता तुम्ही ग्रॅज्युएट झालेलं मी BMS घेतलं आता शिकताय नाही चालू नाही ग्रॅज्युएट झालंय मास्टर्स तुमच्या बरोबर कोण कोण आलेलं आहे अजून आमचे 5 लोक आले आम्ही 3 जण आहेत आणि 2 लोक बाहेर आहेत विद्यार्थी सगळेचे सगळे आलेले आणि सगळेचे सगळे या आंदोलनाला सपोर्ट करतात पोलिसांनी मी परत सांगतो पोलिसांनी त्यांना खूप सुंदर जागा ठोकली त्याला माझं पण पाहिजे बघा चिखलात गेले काही विद्यार्थ्यांनी जे पाहिजे सगळे चिखलात गेले ही जागा कल्याण पोलिसांनी त्यांना सुचवलेली आहे ते एक विद्यार्थी आणि ते स्टुडंट असं 12 वाजता चुकीचं आहे 12 वाजता पण त्यांना जेनजीचा टाइम माहिती की ते कधी ऍक्टिव्ह असतात बघा हे जेनजीने काय सांगितलंय मोदीजी हे त्यांनी शिकायला पाहिजे
हे असे पण पोस्टर आहेत आणि हे सगळे विद्यार्थ्यांचे यांचे एक मिनिट हा विद्यार्थ्यांनी झालेला जायचं असेल म्हणजे नुसतं विद्यार्थी नाही आहे विद्यार्थ्यांना मदत करणारे त्यांचे पालक आहेत त्यांचे शिक्षण पूर्ण झालेलं आहे काय करतो डिप्लोमा 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 काय सांगू शकता काय स्टुडंट है आप सपोर्ट करने आएंगे क्या नाम है सैयद नीदा पढ़ाई हो गई पढ़ाई हो गई मोदी जी को क्या कहना चाहेंगे दीदी को यही कहना चाहेंगे बच्चों के सपोर्ट में आप ये करिए जो बच्चे बोल रहे हैं पेपर लीक के बारे में। अम्मी अम्मी के साथ आइए हाँ मम्मी आप भी आई सपोर्ट करेंगे क्यों 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 आई सपोर्ट चला है तो आए हम लोग भी। लोक पण आले सपोर्ट करायला याचा काय म्हणजे सीजेबीचा या प्रोटेस्टचा जो मॅटर होता मेन अजेंडा होता तो रेजिग्नेशन होता आणि तो झाला त्याच्या पुढे काय होतं मी युथ म्हणून काहीच सांगू नाही शकत तुम्ही स्टुडंट काय करता तुम्ही मी कॉमर्स कॉमर्स तू काय करतो ठीक चला पुढे पुढे जाऊ विद्यार्थी या पट्ट्यामध्ये पालक सगळे बाकीचे सगळे लोक आहेत त्यांना मदत करणारे सगळे लोक फोटो काढतायत हे जे इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी फेसबुकवर टाकण्यासाठी पोस्टर घेऊन ते फोटो काढतायत तुम्ही विद्यार्थी हो हो काय काय घेणं काय मी नीट दिलं होतं कधी आता या वर्षी किती मार्क मिळाले मला 350 भेटले पास झाला किती त्याची क्षमता काय म्हणजे संख्या 600 मार्क्स पाहिजे होते पण नाही आले आणि मागच्या वेळेस जो पेपर लीक झाला त्यावेळेस किती मिळाले त्यावेळेस माझे येत होते 580 समथिंग यावेळेस कमी झाले अभ्यासच नाही केला अभ्यासच नाही केला अभ्यास नाही मग आता एक्झाम देणार आहे अजून हो आता ड्रॉप गेले अभी ड्रॉप लिया है ड्रॉप हाँ एग्जाम नहीं दिया नहीं एग्जाम दे दिया था मगर जो पहले वाले में है ना उसमें 580 के अराउंड आ रहे थे मगर फिर वो रीनीट हुआ उसकी वजह से बहुत एक महीने में कितना पढ़ सकते वापस तो इसलिए नहीं किया निर्मला सीतारमन बोलते अच्छा हो गया समय मिल गया स्टूडेंट को नहीं वो बात अलग है वो मिलने से थोड़ी प्रॉब्लम है जब बच्चे पहले भी वही दे रहे सेम बाद में उनको वही देना एक महीना और एक्स्ट्रा देके क्या फायदा है उनको सेम ही आने चाहिए ना बच्चे तो डिमोटिवेट हो गए कि एक महीना मतलब हम लोग को वापस देना पड़ेगा मिनिस्टर बोलते कि अच्छा होगा समय मिला उनको पढ़ाई करने के लिए नहीं सर वो तो गलत है अभी हम लोग पे प्रेशर कितना है पहले हम लोग 2 साल से चल रहे हैं वो प्रेशर से ना अभी एक बार हम लोग को रिलीफ मिलेगा हम जो दिन में 10-10 घंटा पढ़ रहे हैं अभी फिर वापस एक महीने बाद फिर पढ़े हम वो चीज तो कितनी गलत होगी बच्चे पे कितना प्रेशर है एक महीना आप लोग दे रहे हो एक महीने में कुछ नहीं होता है सर नीट के लिए क्या नाम है आपको मेरा बिलाल बिलाल मोदी जी को कुछ कहना चाहते हो मेरे जनता मंत्री जी से आंदोलन चल रहा है मोदी जी को संदेश देना चाहते हो मोदी जी बस रिजाइन कर दो आप पूरी पब्लिक खुश हो जाएगी इधर अभी तो धर्मेंद्र प्रसाद जी का इस्तीफा ले लिया जी कुछ चेंजेस करिए अभी आप बहुत एजुकेशन मिनिस्टर को अच्छा बनाइए कुछ तो कुछ पूरी पब्लिक परेशान हो चुकी है आपकी वजह से कुछ अच्छा कीजिए विद्यार्थी आहे ते सगळे बोलणार आहे तू पण विद्यार्थी विद्यार्थी हा विद्यार्थी आहे स्टुडंट आहे स्टुडंट आहे काय करतोस मी काय बिझनेस मध्ये आता स्टुडंट नाही काय केलं 10 जणांचं स्वप्न माझं झालं तू मराठी आहे मराठी आहे मला सांग तुझं काय म्हणणं आहे म्हणजे मोदीजींना काय संदेश देणार मोदीला फक्त रिझाईन करायला पाहिजे तो आणि जर आमच्या बारेमध्ये थोडा विचार केला पाहिजे जरा पेपर सगळे थोडं इझी बनवायला पाहिजे आमचं डोकं जरा अभ्यासात बघून डोकं फुटून जातं काय समजत नाही आम्हाला जरा क्वेश्चन थोडा इझी बनवायला पाहिजे बस ओके अजून काय नाही सगळे विद्यार्थी सगळे विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांचे पालक पण आहेत आणि एक मिनिट सगळे आता
इथे प्रोटेस्ट आहेत. किती वाजले माहिती आहे? 3:30. ते मोदी मीडियाचे पोस्टर दाखवले. ते कोण आहेत? कोण आहेत? हे आहे सुनील चौधरी. सुनील चौधरी. हा, ते यांचं काय म्हणून असं सर, काय प्रॉब्लेम कसं आहे की हे जेव्हा केव्हा येतात फक्त नोकरी करायला येतात. हे एक्स्ट्राचे फॅक्ट सांगतात, दुसऱ्या जायचे कधीच नाही सांगत. तुम्ही विद्यार्थी यांचा फोटो घेऊन येतात. मीडिया, सगळेच मीडियामधले लोक तसे नसतात ना. मी घेण्यावाला आणि सेकंड मीडियामधले लोक तसे नसतात. काही इंडिपेंडेंट जर्नलिस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल सार्थक गोस्वामी, तर मी त्याला 1.5 ते 2 वर्षापासून फॉलो करतो. संदीप भाटिया, निहारिका चौधरी, असे खूप सगळे आहेत. आता फॉर एक्झाम्पल अजित अंजुम आता खूप आलेत वर. टीव्ही न्यूज जे न्यूज दाखवतात त्याच्याबद्दल, तर मी त्यांना नाही बोलत. ज्या लोकांची अकाउंटेबिलिटी आहे, जर्नलिझम हा फोर्थ पिलर आहे. फोर्थ पिलरची अकाउंटेबिलिटी न घेता, मी स्वतःची कामे न करता तुम्ही फक्त कोणाची तरी दलाली करतात, कोणाची एका साईडची बाजू घेतात, त्याच्यावर हा राग आहे. विद्यार्थी आहे. विद्यार्थी आहे तुम्ही? हो. काय शिकताय? मी आता इंजिनिअरिंगला आहे. बघा, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ना, त्यांना कळायला लागलं त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत पत्रकारांच्या, म्हणून त्यांनी या आंदोलनात सगळ्यांच्या हातामध्ये जे वेगवेगळे पोस्टर तुम्ही बघितले. मोदी मीडियाचा पण पोस्टर आहे बघा. जसं तुम्हाला दिल्लीमध्ये दिसेल, पुण्यामध्ये दिसेल, मुंबईमध्ये दिसेल. आता मुंबईला उद्या काय असेल मला कल्पना आहे. तुमचं नाव काय? लक्ष खांडेकर. खांडेकर, शिकताय काय? मी इंजिनिअरिंग मध्ये CSE-IML ब्रांच आहे माझी. कितवं वर्ष? आता माझं सेकंड इयर कम्प्लीट होईल. स्वतंत्र चॅनल पण का? एक्चुअली मैं डायरेक्टली कॉमर्स में पढ़ने सिस्टम जो नीट कर अभी दिए दोनों ने दे चुका है, एक का कुछ सालों बाद। तो लेकिन अभी आपने पुलिस के साथ फोटो निकाला, पुलिस के साथ क्यों फोटो निकाला? ऐसी हाँ? क्या मैं प्रोटेस्ट में शामिल हुई हूँ, हाँ। हिस्सा दी इसके लिए। अच्छा, आपको अच्छा लगा। लेकिन दिल्ली में तो पुलिस ने मारा है लोगों को। एक्चुअली मैं दिल्ली में पुलिस ने बहुत मारा है और अच्छा नहीं था। अभी क्या कर सकते हैं, इन लोगों के ऊपर से ऑर्डर्स थे। लेकिन इनके साथ आपने फोटो निकाला। हाँ, ये नहीं मतलब इतना कोई पुलिस है। नहीं, मतलब यहाँ की पुलिस अच्छी है। अंडरस्टैंडिंग। ओके, क्या नाम है आपका? शिफा। दिल्लीमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलेला आहे आणि त्यांना जखमी केलेले. पण इथले पोलीस आहेत ना, हे जेनझी जे या प्रोटेस्टमध्ये होते, ते आता पोलिसांबरोबर फोटो काढतात. जसं मगाशी आहे ना, तिथे सिफा भेटली. सिफा त्यांनी ACP बरोबर PI बरोबर फोटो काढलेला. कारण इकडे त्या बाजूला पोलीस होते. म्हणजे ते आतून बाहेर आलेले जे तरुण आहेत त्याचे पोलिसांना भेटतात, त्यांना हात मिळवलं. ते तुमच्याबरोबर फोटो काढतायत. किती विद्यार्थ्यांनी हात मिळवलं तुम्हाला? हे बाईट नका. नाही, बाईट नाही, विद्यार्थी तुम्हाला भेटून जात आहेत ना. पोलिसांनी सहकार्य केलं बाबा, थँक्यू याच्यासाठी बोलतो.